नमस्कार सर्व स्वामी भक्तांना, श्री स्वामी समर्थ. तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये सोल जर्नी विथ श्री स्वामी समर्थ. सगळ्यात पहिला जो संदेश आहे स्वामींचा तो हा आहे की तुमची कुठली थांबलेली आणि रखडलेली कामं आहेत ती आता कुठे ना मार्गी लागणार आहेत. तुम्ही खूप वेळेपासून आहे ना त्या एका प्रॉब्लेमशीच ना कंटिन्युअस तुम्ही तोच प्रॉब्लेम ना फेस करत आहात. तर तिथून तुम्हाला आता एक वाट भेटणार आहे. हा पहिला मोठा संदेश आहे. म्हणजे तिथून तुम्ही पूर्णपणे निघणार आहात. म्हणजे तुम्हीच स्वतः सगळे डिसिजन घ्याल की तुम्हाला त्यातून निघता येईल. तुम्ही आता पाठीमुळून बघणार नाही आहात ना, तुम्ही बघत आहात की तुमच्याबरोबर काय झाले ते. आता तुम्ही पुढे चालले जात आहात. कारण तुम्हाला आता कुठे ना कुठे इतकं सक्षम बनवले परिस्थितीने की तुम्ही पाठीमुळून बघतच नाही आहात आता. कारण तुम्ही डोंगरासारखे जे तुम्ही समस्या बघितलेल्या आहात त्यांनी तुम्हाला घडवले सुद्धा आहे आणि शिकवले सुद्धा आहे. त्यामुळे आता तुम्ही पाठ फिरून आहे ना पुढे आयुष्यात चालले जात आहात. तर स्वामी तुम्हाला हे सांगत आहेत की तुम्हाला असंच पुढे चालत राहायचं आहे. जे झालेलं आहे ते पाठी वळून बघायचं नाही आहे. तर हा स्ट्रॉंग मेसेज आहे. जे तुम्ही डिसिजन घेतलं आहे त्यात तुम्हाला ठाम राहायचं आहे. तुम्हाला पुढे चालत राहायचं आहे. जर तुम्हाला काही इमोशनली पण डिसिजन घ्यायला लागेल, म्हणजे कशाच्याही बाबतीत, स्पेशली इमोशन्सच्या बाबतीत, ठीक आहे, म्हणजे नातेसंबंधाच्या बाबतीत, तर तो स्ट्रॉंगपणे घ्यायचा आहे. कारण आहे ना, जेव्हा तुम्ही हा डिसिजन घ्याल ना तेव्हाच तुमच्या आयुष्यात एक टर्निंग पॉईंट येणार आहे ना, जिथे तुम्ही एका अशा एनर्जीमध्ये, अशी ऊर्जामध्ये टॅप इन करणार आहात ना, जिथे तुम्ही तुमचे डिसिजन्स घेऊ शकाल इमोशनली. ठीक आहे. आत्तापर्यंत तुम्ही सगळ्यांचं ऐकून किंवा मग जे तुम्हाला वाटत आहे त्याच्या विरुद्ध वागून तुम्ही काय निर्णय घेतलेले आहेत. म्हणजे तुम्हाला वाटतंय की हे चुकीचं आहे, पण कुठे ना कुठे तुम्ही मनाला समजवत गेलात आणि कुठे ना कुठे तो निर्णय घेत गेलात आणि त्यामुळे तुमचं खूप नुकसान सुद्धा झालेलं आहे. स्पेशली मेंटल हेल्थ खूप खराब झाली आहे त्यामुळे. तर स्वामी तुम्हाला हे सांगत आहेत की जेव्हा तुम्ही तो ठाम डिसिजन घ्याल ना, त्यानंतर मग बघाल, मग तुमची पॉवर इतकी वाढून जाईल. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही योग्य तो निर्णय घेत जाल. हा डिसिजन तुम्ही जर घेतलात, जो आत्ता तुम्ही प्रॉब्लेम फेस करत आहात त्याबाबत, तर तुम्ही पुढे जे डिसिजन्स घ्याल, पुढे जे निर्णय घ्याल ते तुमच्यासाठी योग्यच असणार आहे. बिकॉज हा मेन डिसिजन आहे. काहीतरी तुमच्या आयुष्यात मेन घडतंय. ठीक आहे. इमोशन्सच्या बाबतीत आणि ते मेंटल हेल्थच्या बाबतीतच आहे जास्ती करून. किंवा मग अशा काही गोष्टी ज्यात कोर्ट कचेरी पण इन्व्हॉल्व आहे. ठीक आहे. असे काही निर्णय आहेत. तर त्यामध्ये पण तुम्ही बघाल की तुम्हाला एक पॉझिटिव्ह आउटकम भेटणार आहे. ठीक आहे. त्यानंतर मग बघा, स्वामी तुम्हाला हेच सांगत आहेत ना की जी तुम्हाला आत्ता तुमचं काय चुकलं किंवा समोरच्याचं काय चुकलं किंवा खरं खोटं ह्याची जी फरक आता कळते ती बरोबर आहे, योग्य आहे आणि तुम्ही योग्य दिशाने चाललेले आहात. तर जे तुम्हाला आता समजतं आहे ना, जी दुनिया तुम्ही बघितलेली आहेत ती आता जी तुम्हाला समजली आहे आणि आत्ता जे तुम्ही पाऊल उचलाल किंवा आत्ता जे तुम्ही कराल ते तुमच्यासाठी हितकारक, म्हणजे ते चांगलंच असणार आहे. त्यानंतर मग कुठेतरी फायरी एनर्जी पण आहे. म्हणजे आत्ता ना तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स येणार आहे, एक पॅशन येणार आहे. तुमची ऊर्जा आहे ना आता खूप जास्ती ना पॉझिटिव्ह होत चालली आहे. म्हणजे आत्ता काय आहे ना, आत्तापर्यंत काय होतं, तुम्ही गदामजुरी करत होतात. ठीक आहे. पण आता तुम्ही ना स्मार्टली काम करणार आहात. गदामजुरी म्हणजे हार्डवर्क. आणि आत्ता तुम्ही कुठेतरी स्मार्टली काम करणार आहात. म्हणजे काय, जर तुम्हाला वाटतंय की हे खूप जास्ती होतं तर तिथे तुम्ही थांबणारही आहात. हा कुठे ना कुठे भेद तुम्हाला ओळखता येणार आहे आणि तेच स्वामी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर म्हणून आत्तापासूनचं तुमचं जीवन बघाल की हळूहळू ना बदलत चाललं. तुमच्यामध्ये एक
पेशन्स तुमच्यामध्ये होता, पण तो अजून वाढत चाललेला आहे. सहनशीलता अजून वाढत चाललेली आहे. कारण तुम्हाला एक कळलं आहे की घाई गडबडीत आणि चंचलतेने कुठलाही निर्णय घेऊन आपण फसलोच जातो. कुठेतरी संयम शिकला आहात. आता तुम्ही योग्य निर्णय घेण्यासाठी सक्षम आहात. आता तुमची वाटचाल एका योग्य दिशेने होत आहे. मी स्वतःला ओळखलं आहे आणि तीच शक्ती आता तुम्हाची ढाल बनून तुमच्यासाठी काम करणार आहे. तर स्वामी तुम्हाला हेच सांगत आहेत की पुढे पुढे असं चालत राहायचं आहे. तर हाच होता आजचा महत्त्वपूर्ण संदेश. जर हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला आहे तर तो स्वामींनी पोहोचला आहे. असेच स्वामींचे महत्त्वपूर्ण संदेश बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, स्वामी व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ या नावाचा गजर करायला विसरू नका. स्वस्थ रहा, स्वामींच्या नामात आपलं मन रमून राहा आणि कोटी कोटी धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.